नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये 10 अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन व लेखन स्वाध्याय 2.2 यामधील उदाहरणे आपण सविस्तर बघणार आहोत. नऊ 9 ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहाल? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आपल्याला आहेत. तर आपण पहिले संख्या जी आहे ती मांडून घेऊ. तर एकक, दशक, शतक, हजार हे 10,000 आणि इथं आहे लक्ष. तर ही संख्या आपल्याला अशी वाचावी लागेल की 9,90,999. तर मग पर्याय क्रमांक 2 जो आहे 9,90,999 हे याचं बरोबर उत्तर आहे. सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती? तर सगळ्यात मोठी 1 अंकी जी संख्या मोठी जी संख्या आहे ती आहे 9. सगळ्यात मोठी 2 अंकी मोठी संख्या आहे 99. 3 अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे 999. 4 अंकी सर्वात मोठी जी संख्या आहे ती आहे 9,999. तर असं वाढवत आपल्याला कुठं न्यायचं? 7 पर्यंत न्यायचं. 1 2 3 4 हे 5 हे 6 आणि हे 7. जे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. तर यामध्ये ही झाली 7 अंकी संख्या. तर सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान, तर ही 7 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. तर हिच्यातून आपल्याला 1 मायनस करायचा आहे. तर 9 मधून 1 गेला खाली राहिले 8. 9 9 9 9 9 आणि 9 जे 1 2 3 4 5 6 आणि 7. तर एकक, दशक, शतक हे हजार, हे 10,000, हे लक्ष आणि हे दशलक्ष. म्हणजे 99,99,998 ती संख्या असेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे तर हे बरोबर उत्तर आहे. त्याने 1 ने लहान विचारली म्हणून 9 मधून 1 गेला खाली राहिले 8 शेवटीला, म्हणून 3 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. 9,9 ही संख्या अंकामध्ये आपल्याला लिहायची. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. पर्यायामधूनच आपल्याला उत्तर शोधायचं आहे. एकक, दशक, हे शतक, हे हजार, 10,000 आणि लक्ष आणि इथं हे दशलक्ष. तर यामध्ये 9,9,00,000 इथं लिहिले 9. या ठिकाणी दिले 0 0 0 0 आणि इथं आलं 9. तर 9,9,00,000 ही संख्या ह्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसून येते, म्हणून बरोबर उत्तर हे आहे. 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मध्ये 1 0 कमी लिहिले, तर तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? तर 70,07,000. तर यामध्ये एकक, दशक, हे शतक, हजार, 10,000 आणि हे लक्ष. तर 70,07,000 ही तिला ही संख्या लिहायची होती मूळ. तर तिने काय केलं? ह्या दोन्ही 7च्या मध्ये 1 0 कमी दिलं, म्हणजेच दोन्ही 7च्या मध्ये 5 शून्य, तर तिने 4च दिले. मग तो म्हणतो की 1 0 कमी लिहिलं, तर तिने लिहिलेली संख्या ही संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? तर ती संख्या जी लिहिलेली ती कमीच आहे.
तर ती कितीने कमी आहे आपल्याला ते शोधायचं आहे. तर 7 याच्यातून आपल्याला वजाबाकी करू. 7 मधून 7 गेले 0, 10 मधून 7 गेले खाली राहिले 3, इकडे 1 गेला खाली राहिले 6. म्हणजेच ती संख्या जी आहे तर ती किती येईल? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. म्हणजेच ती संख्या आहे 63 लाख अशी येईल. तर मग पर्याय क्रमांक 4 मध्ये हे ॲक्युरेट या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. तर 5व्या नंबरचं उदाहरण आहे की 99,000,000 ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहिणार. तर पहिले आपण हिचं वाचन करून घेऊ. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. तर ही जी संख्या आहे तर हिचं वाचन होईल 99 लाख. तर मग पर्याय क्रमांक 2 जे आहे हे बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचं योग्य वाचन दर्शवणारा पर्याय आपल्याला याच्यातून निवडायचा आहे. तर पहिला पर्याय आहे 9,99,99,999. दुसरा आहे 9,99,99,99,99,999. त्यानंतर आहे तिसरा 9,99,99,99,999. आणि चौथा आहे 99,99,99,99,999. तर यामध्ये आपल्याला एकक दशक असं मोजत आल्याच्या नंतर किती अंक भरायला पाहिजे? त्याच्या वाचनात 10 अंक भरायला पाहिजे. तर या 4 पर्यायापैकी नंबर 2चा जो पर्याय आहे तर ही जर संख्या आपण लिहिली तर याच्यामध्ये परफेक्ट किती अंक बसतात? 10 अंक बसतात. तर यामध्ये बघा 9 अब्ज, तर एकक, हे दशक, हे शतक, हजार, हे 10,000, हे लक्ष, दशलक्ष, कोटी, त्याच्यानंतर दशकोटी आणि नंतर हे अब्ज. तर या ठिकाणी आपण आकडे लिहून घेऊ. हे झाले 9 अब्ज, 99 कोटी, 99,000, 9 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 9,999. आकडे किती होतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते अचूक उत्तर आहे. आता बाकीच्या ज्या संख्या दिलेल्या आहे, बाकीचे 3 पर्याय जर आपण असे लिहिले तर ते 10 आकडे भरत नाहीत. म्हणून 10 अंकी संख्येचं योग्य वाचन हे आहे. 33,70,278 ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहाल? तर कोटीपर्यंत मांडून घ्यायचं. एकक, दशक, शतक, हजार, हे 10,000, लक्ष, दशलक्ष आणि इकडं काय आहे? हे आहे कोटी. तर 33 कोटी हे 70,278. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि हे कोटी. तर मग पर्यायामध्ये आहे का? तर हे पर्यायामध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की 33,70,278. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. एका 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 7 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक आहे. तर त्या संख्येचं वाचन कसं करणार? तर
9 अंकी संख्या आहे, म्हणजेच एकक, दशक, हे शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि हे 10 कोटी. तर 10 कोटी स्थानावर किती अंक आहे? 7 अंक आहे. सगळ्यात पहिली अट काय आहे की संख्या किती अंकी? 9. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर 10 कोटी स्थानावर आहे 7 आणि उर्वरित स्थानावर जे येतं 0 आकडा आहे. त्याचं म्हणणं आहे तुम्ही त्याचं वाचन कसं करणार? तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि 10 कोटी. तर याचं वाचन आपण करणार आहे 70 कोटी. 70 कोटी पर्याय 2 नंबरला आहे, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती? तर लक्षपर्यंत लिहायचं आहे. 75 लक्ष. तर एकक, दशक, हे शतक, हजार, हे 10,000, हे लक्ष. तर 75 लक्ष हे 9,000, 75 लक्ष 9,535. 75 लक्ष 9,535 ही संख्या आहे. त्याच्यानंतर क्रमिक म्हणजे त्याच्यात एक मिळवायचा आहे. म्हणजे किती झाली? 75 लक्ष 9,536. कुठे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये ते उत्तर आहे. 75 लक्ष 9,536 हे उत्तर आहे. एका महिला बचत गटाने 68,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या, तर या संख्येचं अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? असा प्रश्न आहे. तर 68,500 हे बरोबर आहे. त्यानंतर 68,500 हे बरोबर आहे. 685 शतक म्हणजे एकक, दशक आणि शतक. 685 म्हणजे 68,500 होते, परंतु 685 दशक एकक आणि हे दशक. 685 दशक म्हणजे 6,850च होते ना, आपल्याला 68,500 पाहिजे. तर कोणती नाही ती संख्या? त्याचं हे अक्षरी लेखन नाही आहे. 685 दशक हे चुकीचं आहे.